आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे आहेत. ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय. सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो 1 जुलैचा कट ऑफ डेट, म्हणजे 1 जुलै नंतर ज्यांना 18 वर्ष झाली असतील त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. ही कुठली लोकशाही आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्ष्यांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या, तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय, दरवाजे ठोकतोय, पण दाद काही मिळत नाही. आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही. हे तर